अशा विकृत विचारसरणी कशा निर्माण होतात हा प्रश्न डोळ्यासमोर येतो। जर या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही तर असे अनेक नराधम निर्माण होतील। म्हणून मी प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर नराधमाला फाशीची जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्वांच्या दिवशी सर्वांची भेट त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी तेव्हा त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू, पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आहे। आज या गुन्ह्यातील आरोपी जो आहे आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी या आरोपीला माननीय न्यायालयात पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे। याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जनआक्रोश होता त्या आरोपीविरुद्ध। अनेक लोक मालेगाव न्यायालयात चाल करून आले होते आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या आरोपीला आज देखील VCद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे। यामध्ये तपासी अंमलदार यांनी पुन्हा काही मुद्द्यांवर आरोपीचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळावा असा विनंती अर्ज रिमांड रिपोर्ट पोलीस कस्टडी रिमांड रिपोर्ट माननीय न्यायालयात सादर करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये पूर्वीची जे काही कारणं होती त्या कारणावरूनच ज्या गुन्ह्यातलं जे काही हत्यार आहे ते अद्यापही आरोपीने काढून दिलेलं नाही आहे। त्या रिकव्हरीच्या ग्राउंडवर हत्यार जप्ती करण्याच्या कारणावरून पोलीस कस्टडी रिमांड आज घेण्यात आला आहे। दुसरं ग्राउंड असं होतं की या कृत्य करण्यामागे आरोपीला कोणी मदत केलेली आहे तर त्याला कोणी साथीदार आहे का या तपास करण्यासाठी देखील पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेले आहे। त्यानंतर असे कृत्य करण्यामागे आरोपीला मदत कोणी केलेली आहे का या गुन्ह्यातले जे काही FSL रिपोर्ट आहेत ते कलेक्शन बाकी आहे। तसंच सूक्ष्म जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील कलेक्शन बाकी आहेत। तपासी अंमलदार यांना या गुन्ह्याचा तपास सखोल करता यावा डिटेल करता यासाठी सफिशियंट अपॉर्च्युनिटी मिळणे गरजेचं आहे। त्याकरता आज पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मागण्यात आलं आहे आणि माननीय न्यायालयाने 1 डिसेंबर 2024पर्यंत 25पर्यंत या आरोपीचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड पुन्हा वाढवून देण्यात आलेला आहे। यामध्ये सरकार पक्षातर्फे मी बाजू मांडलेली आहे तसेच मूळ फिर्यादीतर्फे जे काही इन्फॉर्मंट आहेत त्यांच्यातर्फे आपल्या मालेगाव बारचे सेक्रेटरी यांनी देखील निलेश पाटील साहेब यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। आरोपीकडनं आरोपीला देखील लीगल एडमार्फत वकील पुरवण्यात आलेला आहे परंतु त्याचं नाव डिस्क्लोज करता येणार नाही, त्यांचा देखील सुरक्षेचा प्रश्न आहे। अशा प्रकारे माननीय न्यायालयाला आम्ही पटवून दिलं आहे पोलीस कस्टडी घेताना की या आरोपीने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। अनेक ठिकाणी त्याचे कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत, निदर्शनं होत आहेत, रास्ता रोको करण्यात येत आहेत। म्हणून हा गंभीर स्वरूपाचा विषय असल्यामुळे अतिशय कोल्ड ब्लडेड आणि ब्रुटल असा मर्डर असल्यामुळे त्याला पोलीस कस्टडी रिमांड वाढवून देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आणि माननीय न्यायालयाने 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली। धन्यवाद। थँक्यू सर।